कोरोना काळात औषधाच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या GSR 220E आदेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत आहे. या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने 20 मे रोजी देशव्यापी केमिस्ट बंदची घोषणा केली आहे. देशभरातील सुमारे 15 लाख मेडिकल दुकाने ह्या बंदमध्ये सहभागी होणार असून महाराष्ट्रातील 1,35,000 केमिस्ट बंद पाळणार आहेत, अशी माहिती ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 2020 साली कोरोना आल्याने औषधाविना रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने औषधाची होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती. कोरोना संपून 5 वर्ष उलटल्यानंतरही हा आदेश रद्द करण्यात आलेला नाही. याचा आधार घेत ऑनलाईन कंपन्या भरमसाठ सवलती देत औषध विक्री करत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही ह्याचा फटका बसत आहे, असे शिंदे यांनी सांगितले. ऑनलाईन औषध विक्रीत बनावट औषधे, नशिले ड्रग्ज, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटीबायोटिक्स व शेड्यूल औषधांची विक्री होत असून 20 ते 50% डिस्काउंटमुळे अव्यावसायिक स्पर्धा निर्माण होत आहे. तेव्हा ड्रग्ज प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अंतर्गत औषध विक्रेत्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या नफ्याच्या मर्यादेमध्ये बदल करावा, तसेच ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. अशा रास्त मागणीसाठी संघटनेकडून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर आवाज उठवला. केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन दिले, परंतु सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने संघटनेने देशभर हा 1 दिवसीय बंद पुकारला आहे. त्यानुसार 19 मे मध्यरात्री 12 वाजल्यापासून 20 मे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. मात्र रुग्णालयातील मेडिकल दुकाने सुरू राहतील. आपत्कालीन सेवांसाठी आवश्यक औषधांची सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेला संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव सुरेश भट, कोषाध्यक्ष गणेश शेळके, ठाणे अध्यक्ष विलास जोशी, मुंबई झोन खजिनदार विजय सुरान आदी उपस्थित होते. आमचा औषधी हा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार जातो. याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन इलिगल आहे. केंद्र सरकारने साधारण 28 ऑगस्ट 2018ला ऑनलाईन आणण्यासाठी एक अधिसूचना काढली. ती आत्तापर्यंत मंजूर झालेली नाही आहे. या उपर दिल्ली हायकोर्टमध्ये आमचा स्टे ऑर्डर आहे याला, तरी सरकार ऑनलाईन बंद करत नाही. ही आमची मागणी आहे की 817 जी अधिसूचना आहे ती रद्द करावी. त्याचप्रमाणे करोनामध्ये 220 GSR ही घरपोच औषधी रेमडेसिवीर किंवा टुसिलीझुमॅब देण्यासाठी आम्हाला परमिशन दिली होती. ते इमर्जन्सी संपल्यानंतरही अजूनही ती नोटिफिकेशन सुरू आहे. झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट हे ऑनलाईन इलिगल ऑनलाईन धंदा करतात, तो बंद व्हावा. आणि आपल्या देशातल्या तरुणांना गर्भपाताच्या गोळ्या किंवा नशेली किंवा नार्कोटिक ड्रग हे इझिली मिळतात, म्हणून हे बंद करा, ही दुसरी मागणी आहे. तिसरी गोष्ट, काही मोठे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा देशी लोक 25%, 30%, 40% मार्जिन देतात. आमचा हा व्यवसाय ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 DPCO 13 नुसार चालतो. त्याच्यामध्ये आमच्या रिटेलरला 8% होलसेलरला, 16% रिटेलरला, 10% होलसेलरला आणि 20% रिटेलरला अनियंत्रित औषधं मिळतात. आम्ही याच्यावरती डिस्काउंट देऊ शकत नाही. त्यामुळे हे आमचे 12.5 लाख लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून 20 मे 2026 अखिल भारतीय 12.5 लाख केमिस्ट बंद करणार आहे. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे आम्ही बेमुदत संप करू किंवा आमच्या दुकानाच्या चाव्या सरकारला देऊन टाकू. हा आमचा पुढचा निर्णय आहे. नमस्कार, धन्यवाद.